मंडळी समोर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे म्हणजे एक मार्गदर्शन म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आबा आहेत बसलेत नितीन आबा शेवाले आणि सोबत बसल्यात आपले मुंबईचे एक प्रसिद्ध गाडा मालक आणि नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे प्रदीप शेठ गीते. बघा पाखऱ्या आज या महाराष्ट्रामध्ये नाव करतोय, या दोन्ही मालकांचं नाव करतोय. जुने गाडा मालक आहेत आणि अनुभवी गाडा मालक आहेत आणि आज अनुभवी गाडा मालकांच्या कपाली लागला एक नंबरचा गुलाल. काय बोलाल आबा सर्वप्रथम या मैदानाविषयी आणि आज घेतलेला गुलाल? मागच्या वर्षी पण आम्ही चांगलं नियोजन करत होतो, तुमचाच बैल होता. बरोबर आहे. हरणे होता, थोडंसं 19-20 झालं सेमीफायनलला. आणि यावर्षी फार अपेक्षेने आम्ही आलो होतो. आणि गाडी पण सुदैवाने आमची बऱ्याच दिवसांनी म्हणजे माझ्या अंदाजाने 30-40 मैदान झाले, मधलं काय 3 फेरं पळत नव्हते गाडी. आणि आज सर्वांच्या इच्छेने आणि युवाच्या इच्छेने आज गाडी मधनं पळाली आणि गाडीने 1 नंबर केला. हीच गाडी माझं 2-3 वेळा पळवली, ही एकच नंबर करते गाडी ज्यावेळेस एकत्र पळवली त्यावेळेस. आणि फार म्हणजे अशी खात्री होती की गाडी मधलं लागल्यानंतर गाडी चांगली पळली आणि गाडी चांगली पळाली. बघा कुठेतरी मला वाटतं किती वेळा पळाली आता ही जोडी? ही मला वाटतं एक 3-4 मैदानं पळाले, 3-4 मैदानात पळाले ते एकच नंबर केला. आणि विशेष म्हणजे आजचा गुलाल बघा एकविराईचा जो केसरी मैदान आहे म्हणजे हा दुसरा पर्व आहे. कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की हा गुलाल आम्ही घेऊन जावा आणि तो आठवणीत राहावा. बघा काय बोलाल? तर मागच्या वर्षी पहिला पर्व आम्ही खूप आशेने होतो, म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन केला होता, पण योगायोगाने संधी आमची चुकली. पण यावर्षी योगायोगाने सर्वच म्हणजे गट पण मधनं आला, आव्हांनी सांगितल्यामुळे सेमी पण मधनं आला आणि फायनल पण मधनं आला. आणि मागच्या जवळजवळ भरपूर मैदान आम्ही कडेनीच म्हणजे गटही कडेनी येत होता आणि काही ना काही. आणि ही जे लखन आणि पाखऱ्या ही जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा एकच नंबर करते. त्याच्यामुळे आम्हाला आजचा म्हणजे आबांचा तर ठाम विश्वास होता की आज आपण गुलालात राहणार. आणि आज म्हणजे असं का जेव्हा 6 नंबर आले तेव्हाच आबा बोलले का ना आज आपण 1 नंबर करणार. आणि गाडीला पण खूप चांगल्या प्रकारे स्पीड लागला, सगळ्यांचं योगदान लागला. आणि आई एकविराचरणी प्रार्थना देखील केली होती आम्ही आणि देवीने आज आम्हाला आशीर्वाद रूपी खरोखर गुलाल दिला. बरोबर. आणि कुठेतरी नियोजन बघा आता तुम्ही सांगता की भरपूर दिवसानंतर हा नियोजन झाला, म्हणजे पाखऱ्या बरेच दिवसानंतरचा हा गुलाल आहे का आता चालूच गुलाल आहे? आता मला वाटतं 1-1.5 महिना आम्हाला गुलाल नव्हता ना. एक मला वाटतं अख्खा अर्धा जानेवारी आणि फेब्रुवारी अख्खा गुलालच नव्हता. काय बैल पळत होता परंतु आमचं नशीब होतं खात त्याला काय विलाज नाही. आज आपलीकडे नाही पळाली, उद्या दुसऱ्याची म्हणजे उद्या परत आपल्यामधून पळवली, उद्या कोणाची कडे पळेल त्याच्यामधून पळेल. चिठ्ठीचा खेळ नशीब तो दिवस आपला असतो, जो दिवस आपला असतो त्या दिवशी सगळं बरोबर आहे. आता घेतला ज्यावेळेला पाखऱ्या आम्ही भरपूर साऱ्या जेव्हा बोनिवलीला आला होता आदातमध्ये त्यावेळेला मला वाटतं तुमचा नव्हता, जे आपले झरेकर होते त्यांच्या धावणीला होता आणि संदीपबाई माली यांनी उतरवला होता. आणि बघा तिथून मुंबई गाजवतो आणि आतापर्यंत आता त्या दिवशी पण खूप साऱ्या लढती मुंबईला पण होतात. काय बोलाल? बैल मुंबईत पळतोच बैल, जरा पायऱ्या अपघाताच्या जरा थोडंसं आम्ही पण चांगलं जर नियोजन असेल तरच बैल शेट पण म्हणतात की चांगलं नियोजन असेल तर आपण पळूया, नाही तर घाटावरती आमचं नाव करतो आम्हाला त्याच्यात समाधान आहे. बरोबर. मुंबईला जर चांगलं नियोजन झालं तरच बैल आणायचं, म्हणजे त्यांचं बी असं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीने त्यात काय झालं मध्ये मुंबईला बैल आला, 1-2 शर्यती केल्यानं बैल मुंबईतच आजारी पडला, 4-5 दिवस आजारी पडला. त्यानंतर 10-15 दिवस गेले म्हणजे फेब्रुवारी महिना त्याच्यातच गेला. आणि परत बैल काढला, गाड्या परत उलट्या सुलट्या राखत राहिली. बरोबर. प्रदीप शेठ आता मुंबईला मी बघतोय घरचा साथ पण पळतोय तुमचा, पिस्टन आणि पाखऱ्या पण गाडी पळतोय, म्हणजे बघा काय एक योगा एक म्हणजे घरची गाडी पण तुफानी वेगाने पळते. खरं तर खूप दिवसापासून आमची स्वतःची घरची गाडी पळाली पाहिजे असं भरपूर दिवसापासून आमची इच्छा होती. पण यावर्षी पाखऱ्या आणि पिस्टन स्वतःची गाडी पळाली खूप म्हणजे आम्ही म्हणजे म्हणतात ना समाधानकारक. आणि पाखऱ्याला पण बैल असला तर म्हणजे चांगलाच समाधानकारक त्याचा रिझल्ट असतो. आज बैलांनी दाखवून दिला, बैलाला जर बैल असेल तर 100% गुलालातच राहणार. बरोबर. पाखऱ्याजवळ ती धमक आहे आणि तोच दरार आहे त्याचा. मधीचा काळ थोडा खडतर होता आणि आम्ही आबांच्या मार्गदर्शनाने संयम
हा शब्द नेहमी लक्षात ठेवतो. संयम बाळगला आणि आज जवळजवळ 2 महिन्यानंतर आम्हाला 1.5 महिन्यानंतर गुलाल एकविराई चरणी मिळाला. त्याच्यात आम्हाला डबल आनंद झाला. कारण की गेल्या वर्षी आम्ही इथं गुलाल न घेता गेलो होतो. सगळे म्हणजे चांगला नियोजन असून पण नाराज झाले होते. पण यावेळेस सगळा नियोजन, देवीचा आशीर्वाद आणि योगायोग सगळा व्यवस्थित घडून आला आणि देवीच्या कृपेने 1 नंबर झाला. आम्ही सगळे समाधानी आहोत. बरोबर. आता आबा अजून एक तुमच्याकडे प्रश्न घेतो. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असतात, मैदानं बघत असतात, कसं वाटलं मैदान, काय बोला? मैदान चांगलं. मागच्या वर्षी पण एकदम चांगलं करेक्ट मैदान केलं. मैदानाची मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी अजून चांगलं बनवलं त्यांनी मैदान. आणि पल्ला तर चांगला आहेच. आयोजकांचं बी काय नसतं, त्यांना मैदान चांगलं व्हावं ही गावकऱ्यांचीच इच्छा असते. गावकरी संघटनाने व्यवस्थित निकाल वगैरे जे काय आहे ते सर्वांनी मान्य केले आणि मैदान चांगलंच झालं आणि मुलांची गमत झाली. ते दुर्दैवाने पुढं बैलाचं थोडंसं हे झालं, दुर्दैवी अंत झाला एका बैलाचा. मैदान तसं लागलं नाही आणि आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य, ठाणा रायगड आणि मावळ तालुका यांच्या त्या बैलाचा मृत्यू झाला. बगीरा म्हणून जो बैल गेला त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. आणि नक्की काय झालं कळालं नाही. पण बैल अचानक सेमी पास करून आल्यानंतर उभ्या बैलाला अटॅक आल्यासारखं झालं काय. बरोबर. गेला. अतिशय दुःखद घटना घडली. मला वाटतं तो ह्या गावातलाच बैल. बरोबर, इथलाच आहे एक विषय. आम्ही संघटना ही ठाणा रायगड आणि महाराष्ट्र राज्य आणि मावळ तालुका आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी. बरोबर. आता प्रदीप शेट आपलेच म्हणजे बदलापूरचा बैल, काय बोलाल? म्हणजे बघा, मागच्या वर्षी पण गुलालामध्ये इथं बैल होता तो आणि या वर्षी पण गुलालामध्येच होता, पण कुठेतरी आज नशीब हरवलं त्याचं. खरं तर आज आपल्या आबांनी सांगितल्याप्रमाणे जो बगीरा बैल पळून आल्यानंतर काय खाली अटॅकच्या अपघातात त्याचं निधन झालं. खरं तर त्याला सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ही म्हणजे एकंदरीत एक दुर्दैवी घटना घडली. एकीकडे आनंद आणि एकीकडं दुःखाचं सावट आलं बैलगाडी क्षेत्रावर. बरोबर. आबांनी सांगितल्याप्रमाणे ठाणे, रायगड, मुंबई आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या वतीने मी त्यांना बगीरा बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बरोबर. मग आजचा गुलाल हा मला वाटतं त्यालाच असेल. आजचा गुलाल नक्कीच आम्ही त्याला बगीराला श्रद्धांजली रूपी अर्पण करतो त्याला. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. आणि बगीराच्या जे पण दुखट आहे त्याच्यामध्ये आपण सर्व सामील आहे. बगीराच्या सर्व त्या बगीरा कुटुंबाच्या याच्यात आम्ही त्यांच्या दुःखात नक्की सामील आहोत. चला, धन्यवाद. बघा, आबांनी सांगितलं कुठेतरी आज हा बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये सर्व आपण एकमेकाच्या दुःखामध्ये सामील असतो. आणि आज हा जो पाखरेच्या अंगावरचा गुलाल आहे हा कुठेतरी बगीराला समर्पित असेल, असं आबा आणि प्रदीप शेट गीते यांनी दोघांनी समर्पित केलं आहे.